डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे याला न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। रमेश म्हात्रेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेली आहे। आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आदेश कोर्टानं दिलेले होते आणि त्याच अनुषंगानं दुपारी 3-3:30च्या दरम्यान रमेश म्हात्रे यानं विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये जात आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यानंतर त्याला लागलीच कोर्टात हजर केलं गेलं आणि कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी रमेश म्हात्रेला सुनावलेली आहे। रमेश म्हात्रे विष्णुनगर पोलीस स्टेशनला हजर झाले होते। विष्णुनगर पोलीस स्टेशनवरून कोर्टामध्ये आणलं होतं। कोर्टाने त्याला आज न्यायालयीन कोठडीचा आदेश दिलेला आहे। 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी ठेवण्याचा आदेश दिलेला आहे। 22 तारीखला आम्हाला नोटीस दिलेली आहे। 22 तारीखला त्याचं उत्तर आम्ही हायकोर्टात देऊ। आणि महिलेला देखील महिलेला त्याच्यामध्ये अरेस्ट केली होती, तर उद्यापर्यंत पोलीस कस्टडीत दिलेली आहे त्या महिलेला। कारवाई कधी होणार? आदर केलेला आहे आणि त्यांनी न्यायालयाचा आदेश मानले। पक्षाकडून काही कारवाई होणार आहे का? पक्षाकडून देखील स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि डॉक्टरांना मारहाण करणं याचं समर्थन कधीच शिवसेनेने केलं नाही, मी कधी करणार। डोंबिवलीचा विषय आहे। तुमच्या पक्षाचे जे नगरसेवक होते म्हात्रे, त्यांना जामीन मिळालेला होता, पण नंतर आता कोर्टाने त्यांचा जामीन रद्द ठरवलेला आहे। मारहाण केली होती डॉक्टरांना, तुम्ही तुमच्या पक्षाची तेव्हाही स्पष्ट भूमिका मांडलेली होती, पण जामीन मिळाल्यामुळे भूमिका जी आहे ती स्पष्ट होती। जामीन जो आहे तो कोर्टामधूनच मिळाला होता। आता पुन्हा जो आहे तो कोर्टाने जामीन जो आहे तो फेटाळलेला आहे। जे काही कोर्टाचा निर्णय आहे त्याचं स्वागत जे आहे सगळ्यांनी केलेलं आहे। डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणामधल्या 5वी महिला आरोपी अटकेत आहे। आरोपी साधना कारंडेला अटक करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।